दरम्यान पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्याशी संवाद साधलेला आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी। पंकजाताई या पहिल्यांदा लोकसभाचं तिकीट जाहीर झाल्यानंतर परळी विधानसभा मतदारसंघात येत आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी आपण गोपीनाथ गडावर हे माझ्यासाठी मी यापूर्वी सांगितलं की फार भावनिक क्षण आहे। 2009 ला पंकजाताई या विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदा उभा राहिल्या, त्यावेळेस मी मुख्य प्रचारक आणि पुन्हा 2024 ला त्या लोकसभेला या ठिकाणी उभा राहतात माझ्या भगिनी। त्यामुळे स्वाभाविक भावनिकही आहे आणि आनंदही आहे। आणि आपण बघताय की परळी विधानसभा मतदारसंघामध्ये जे उत्साहाचं वातावरण या ठिकाणी दिसतंय, ते उत्साहाचं वातावरण फक्त परळीपुरतं नाही, बीड जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये आहे। पण 2009 ते 2024 बरंच अंतर आहे। एक लक्षात घ्या, ज्या गोष्टी घडून येत अशा घडल्या, पुन्हा नियतीने ज्या खऱ्या अर्थानं घडल्या पाहिजे घडून येत त्या घडवल्या। आता त्या घडल्यानंतर स्वाभाविक आहे की मनामध्ये मोठा भाऊ म्हणून आनंद एवढा वाहतोय की बाकी 4 तारखेला जूनला निकालाच्या दिवशी बोलेल। नाही, खरं 4 जूनला कळेल। 4 जूनला निकाल तर होईलच निश्चित। आणि ज्या पद्धतीने आम्ही काम करतोय त्या पद्धतीने आम्हाला विजयाकडे वाटचाल आमची होते असं मला वाटते। धनंजय जेव्हा मी 2009 ला विधानसभेला उभे होते तेव्हा माझा प्रचार त्यांनी केला। त्याच्या आधी जेव्हा ते जिल्हा परिषदला उभे होते त्यांची साथ प्रचारक मी होते। तर मला असं वाटतं की आता तो योग 2006-7ची गोष्ट तो आता परत आला। काय वाटतं एवढे लोक अगदी परळीकडे फार लक्ष द्यावं लागणार नाही, त्या राज्यात जिल्ह्यात जास्त फोकस करू शकेल एवढं नक्की मला मिळालं। पण हे अभूतपूर्व आहे, म्हणजे एवढे लोक आणि याच्यातला संगम अभूतपूर्व आहे का? स्वागत धनंजयचं एकट्याचं एवढं मोठं झालंय, माझंही झालंय, पण याचे संगम आहे तो अभूतपूर्व आहे। अगदी हा संगम पण वेगळा आहे, म्हणजे प्रीतमताई आहेत, पंकजाताई आहेत आणि धनंजय मुंडे साहेब आहेत। मला सांगा ताई, 10 वर्ष खासदार म्हणून कुणाचाही हो फेटा आणला म्हणजे आधी फेटा आपल्याला ते दोघं म्हणले आम्ही फेटा बांधत नाही, मग म्हणलं चला ठीक आहे, ते नाही करत ते मी करून देते। पण काय वाटतं ते आज बघता हे सगळं वातावरण चांगलं आहे, छान आहे। मी तर ताईंची सावली आहेच, त्यामुळे जिथे ताई तिथे मी, त्याच्यात वेगळं काही नाहीये। काम एकत्र करण्याची संधी आता मला पहिल्यांदा मिळणार आहे, त्यामुळे वेगळा। गोविंद शेळके, एबीपी माझा, गोपीनाथ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।